आता गरडे मेजर पाणी आम्हाला 2-3 दिवसातून घरपोच पाणी देतात. आम्ही संध्याकाळी कामाला येऊन 12 वाजेपर्यंत पाणी हापशान आणत होतो. जेव्हापासून मेजरनं टँकर चालू केला तेव्हापासून पाण्याची टंचाई अजिबात नाही. 2-3 महिने झालं पाण्याची अडचण आहे. पूर्ण असं दुष्काळ झाल्यावर आता कामाला येऊन दिवसभर कामाला जायचं आणि संध्याकाळी आले का भांडी घेऊन हापशाला जायचं. टँकरचा साधारणतः खर्च रोज एक 1500 रुपये पाण्याला देतो मी तिकडं विकत घ्यायला, आणि डिझेल एक 700-800 रुपये डिझेल जळते, आणि एक ड्रायव्हर असतो कधी कधी, आणि कधी कधी मीच जातो की तेच 500 रुपये आपले वाचतात, आणि ते 500 रुपयेच आपल्याला 1-2 टँकर अजून गावात टाकता येतील, त्याच्यामुळे मी स्वतःच जातो. सगळ्या गावाला त्यांच्या पाण्याची मदत आहे. यावर्षी मी हे टँकर आणि ट्रॅक्टर घेऊन मी आता गावाला पूर्ण पाणी फ्रीमध्ये देतोय. फोन केला का घरपोच टँकर आणून पाणी देऊन जातात. साधारणतः हे 7 टँकर म्हणजे एक 35,000 लिटर पाणी रोज मी देतोय गावाला. दीड महिना झालं पाण्याची भरपूर टंचाई आहे गोनेवाडीला. आता महिन्याभरापासून मेजर गरंडे हे पाणी आम्हाला देते. मध्ये आमच्या गावचा डीपी जळला, महिनाभर आमची भरपूर पाण्यासाठी तणवण झाली. आम्ही विकत पाणी घेतलं, विहिरीला गेलो, हापशाला गेलो, पण पाण्याची काय आम्हाला भरपूर पाणी भेटलं नाही. आता गरडे मेजर पाणी आम्हाला 2-3 दिवसातून घरपोच पाणी देतात. मावशी आता जनावर पण दिसतात, तर त्या जनावरांसाठी, आंघोळीसाठी, पिण्यासाठी सगळं पाणी आम्ही त्यांच्याकडून भरून घेतोय. 2-3 दिवसाला आम्ही फोन करून बोलवलं का त्यांनी आमच्या घरी टँकर पाण्याचा घेऊन येतात. सगळ्या गावाला त्यांच्या पाण्याची मदत आहे. पाण्याची खूप टंचाई चालू होती ना. आम्ही संध्याकाळी कामाला येऊन 12 वाजेपर्यंत पाणी हापशान आणत होतो. जेव्हापासून मेजरनं टँकर चालू केला तेव्हापासून पाण्याची टंचाई अजिबात नाही. कामाला यायच्या आधीच बॅलर भरलेले असते त्यांनी आमच्या घरात, काही सुद्धा पाण्याची अडचण नाही. त्यांनी टँकर चालू केल्यापासून पाण्याची कसलीच अशी कमतरता नाही आम्हाला पाण्याची. तर किती दिवस झाले पाणी? 15 दिवस झालं कंप्लीट. त्यांनी टँकर आम्हाला घरपोच फोन केला का घरपोच टँकर आणून पाणी देऊन जातात. आणि किती दिवस पाण्याची तुमची अशी अडचण आहे? 2-3 महिने झालं पाण्याची अडचण आहे. पूर्ण असं दुष्काळ झाल्यावर आता कामाला येऊन दिवसभर कामाला जायचं आणि संध्याकाळी आले का भांडी घेऊन हापशाला जायचं. हापशालाही पाणी येत नव्हतं काही सुद्धा. ही आता मेजरने जे पाणी वाटप सुरू केलं तर त्या संदर्भाने त्यांच्याशी काय बोलले होते का गावकरी किंवा काय? काहीच नाही, त्याविषयी काही नाही. त्यांच्या चौकशीनं पाणी आम्हाला द्यायला चालू केलं. 2021ला रिटायर झाल्यानंतर मला एक ही कल्पना आली होती की गावासाठी काहीतरी करावं. मग 2 वर्ष पाण्याची टंचाई बघून मी एक निर्णय घेतला हा की आपण गावाला पाणी फ्री द्यावं, आणि ह्या वर्षी मी हे टँकर आणि ट्रॅक्टर घेऊन मी आता गावाला पूर्ण पाणी फ्रीमध्ये देतोय. तर दिवसातून किती टँकर देतात? साधारण दिवसातून एक 6 टँकर जातात माझे, आणि याचा खर्चाला म्हणलं तरी 250 रुपये पर टँकरच्या आपण 1500 रुपये जातात माझे रोज. पण का पाणी देऊ वाटले, काय कारण? असं म्हणजे मी आर्मीमध्ये असल्यामुळं मला सेवा करायची पहिलीच इच्छा आहे, आणि रिटायर झाल्यानंतर मला गावाची सेवा करायची इच्छा झाली. त्याच्यामुळं ही कल्पना आली, चांगली आहे कल्पना, लोकांनाही मी माझं काम चांगलं आहे वाटतंय, त्याच्यामुळं देऊ वाटलं मला. गावात काय पाण्याची समस्या होती का? पाणी नव्हतं? समस्या म्हणजे ते पाण्याची टंचाई पहिल्यापासूनच आहे, आणि आत्ता ही दुष्काळ पडल्यामुळं पाणी बिलकुलच येई नाही. थोडंफार पाणी येतं आहे, पण तेवढं गावाचं काम पुरेसे होईना म्हणून ही मी चालू केलं. जे गावात पाणी पुरवठा असेल तर त्याची काय स्थिती आहे? स्थिती सध्याला थोडंफार पाणी येते ते, पण जसं वाडी वस्तीवरती पाणी बिलकुल नाही जात. गावामध्ये थोडंफार येते पाणी वाडी वस्तीला, तरी मी टँकरनं टाकतो. आता लोकांच्या कसा प्रतिसाद आहे ते? प्रतिसाद चांगला आहे लोकांचा, कारण चांगलं काम करणाऱ्याला चांगला प्रतिसाद भेटतोच. लोक पूर्ण नाव घेतात की आपलं की बाबा मेजरनं चांगलं काम चालू केलं हे. तर रोज किती लिटर आहे? साधारणतः हे 7 टँकर म्हणजे एक 35,000 लिटर पाणी रोज मी देतोय गावाला. आता हे किती दिवस चालू आहे? आता हे चांगलं पाऊस पडेपर्यंत हे माझं चालूच राहणार आहे. मग ते 1 महिना चालू किंवा 1.5 महिना चालू. याच्या अगोदर ही आता 20 दिवसापासून मी चालू केलेलं आहे. अजून एक साधारणतः 1 महिना तरी नक्की चालेल. आता पाणी स्वतःच्या विहिरीचं आहे की? नाही, दुसऱ्याकडून मी विकत घेतोय पर टँकर 250 रुपये, आणि गावामध्ये फ्रीमध्ये देतो सगळ्यांना. लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया याच्यानंतर दमादमान समजेल. आता तर सध्याला चांगले, ज्याला पाणी देतोय चांगलंच म्हणतील सगळे, दमादमान सगळेच म्हणतील की चांगलं काम चालू केले.
दररोज टँकरचा खर्च कसा हे करता येतं? टँकरचा साधारणतः खर्च रोज एक 1500 रुपये पाण्याला देतो मी तिकडं विकत घ्यायला, आणि डिझेल एक 700-800 रुपये डिझेल जळते, आणि एक ड्रायव्हर असतो कधी कधी, आणि कधी कधी मीच जातो की तेच 500 रुपये आपले वाचतात, आणि ते 500 रुपयेच आपल्याला 1-2 टँकर अजून गावात टाकता येतील, त्याच्यामुळे मी स्वतःच जातो. एवढं खर्च मग कसं नियोजन केलं आहे खर्चाचं? नियोजन माझा छोटा मोठा व्यवसाय आहे, त्याच्यातून काय थोडे पैसे होते, काही माझी पेन्शन चालू आहे त्याच्यातून करतो, आणि घर खर्चामधून थोडेफार ॲडजस्ट करून हे काम चालू आहे माझं. लोकांना पाणी द्यायचं म्हणलं तर ते जवळपास पहाटेपासूनच हे काम सुरू राहतं. तर मग हां, सकाळी किती वाजता? सकाळी मी 6ला उठलो की माझं पहिलं काम हेच आहे, गावामध्ये पाणी कुणाला हातपाय तोंड डोळ्यावर पाणी असते, त्याच्यामुळं मी उठलं की लगेच माझं काम चालू होतं, आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी पाणी देत राहतो सगळं. आता हे दिवसभर काम चालत असेल तर मग घरच्यांच्या पत्नी असतील, मुले असतील, तर त्यांची काय प्रतिक्रिया? काही नाही, चांगलं काम करणाऱ्याला प्रतिसाद सगळाच भेटतो. असं माझं म्हणजे मुलं असतील, पत्नी असेल, त्यांचासुद्धा मला सपोर्ट आहे की तुम्ही चांगलं काम करायला लागलाय, करा तुम्ही, आम्ही बघतो सगळं बाकीचं.